नमस्कार. आज आपण भारताच्या नैसर्गिक खजिन्याबद्दल काहीतरी असं पाहणार आहोत जे आपल्याला खरंच विचारात पाडेल. चला तर मग सुरुवातच काही आकड्यांपासून करूया जे आपल्यासमोर भारताच्या जैवविविधतेचं एक अगदी अनपेक्षित चित्र उभं करतील. अच्छा, तर हा आकडा बघा, 2.4%. हे काय आहे? तर संपूर्ण जगाच्या जमिनीपैकी भारताच्या वाट्याला आलेली ही जमीन आहे. फक्त 2.4%. म्हणजे खरंच किती कमी, नाही का? आणि आता हा आकडा जवळपास 18%. ही आहे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारतात राहणारी लोकसंख्या. म्हणजे एवढ्याशा जागेत इतके सारे लोक. आणि आता खरा आश्चर्याचा धक्का. हा आकडा आहे पृथ्वीवरच्या आजवर ज्ञात असलेल्या सर्व सजीव प्रजातींपैकी भारताचा वाटा, तब्बल 8%. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की इतकी कमी जमीन आणि एवढी प्रचंड लोकसंख्या असताना सुद्धा भारत एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण जीवसृष्टीला कसं काय सांभाळतो? चला, यामागचं कोडं उलगडूया. ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला भारताच्या एका खास जागतिक ओळखीत डोकावून पाहावं लागेल. भारत खरं तर एका खूप विशेष गटाचा सदस्य आहे. या गटाला म्हणतात मेगा डायव्हर्स देश. म्हणजे असे देश जिथे जैवविविधता अक्षरशः ओसंडून वाहते. विचार करा, जगाच्या फक्त 10% जमिनीवर हे काही मोजके देश तब्बल 70% प्रजातींना सांभाळतात. आणि संपूर्ण जगात फक्त 17 देशांना हा मान मिळालेला आहे. यावरून या गटाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. भारत या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसतो. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. पण थांबा, कहाणी अजून संपलेली नाही. भारताच्या जैवविविधतेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रजातींचं वेगळेपण. इथे असे अनेक जीव आहेत जे जगात दुसरीकडे कुठेही फक्त आणि फक्त भारतातच सापडतात. या संकल्पनेला स्थानिकता किंवा एंडेमिझम असं म्हणतात. म्हणजे एखादी प्रजाती फक्त एकाच विशिष्ट भौगोलिक ठिकाणीच आढळते आणि या बाबतीत भारताचे आकडे तर आपल्याला थक्क करून सोडतील. हा तक्ता बघा. भारतात सापडणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी जवळपास 46% आणि वनस्पतींपैकी 33% प्रजाती जगात इतर कुठेही नाहीत. पण सर्वात मोठा आकडा तो आहे उभयचरांचा, तब्बल 55.8%. ही तुलना किती स्पष्ट आहे बघा. याचा सरळ सरळ अर्थ असा की भारतात आढळणारे निम्मेपेक्षा जास्त बेडूक आणि इतर उभयचर प्राणी फक्त आणि फक्त भारतीय भूमीवरच तयार झाले आहेत. ते अस्सल इथले आहेत. तर मग पुढचा प्रश्न हा आहे की एवढी विविधता आणि एवढी स्थानिकता भारतात का आहे? याचं उत्तर दडलंय भारताच्या अद्भुत भौगोलिक आणि पर्यावरणीय रचनेत. भारताची भूमी ही एकसंध नाहीये, तर ती अनेक स्तरांमध्ये विभागलेली आहे. आणि हीच गुंतागुंतीची रचना जैवविविधतेचं खरं इंजिन आहे. सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या स्तरापासून. भारतात 2 प्रचंड मोठी जैवभौगोलिक क्षेत्र एकमेकांना येऊन मिळतात. ह्या 2 क्षेत्रांना पुढे 5 प्रमुख बायोम्समध्ये विभागलं गेलंय. बायोम म्हणजे काय? तर हवामान आणि वनस्पतींवर आधारित मोठे पर्यावरणीय प्रदेश. आणि त्याही पुढे जाऊन भारताला 10 वेगवेगळ्या जैवभौगोलिक विभागांमध्ये विभागलं आहे. विचार करा, एकाच देशात एवढी विविधता. आपण जेव्हा रिअल्म किंवा क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एक असा विशाल प्रदेश असतो जिथे लाखो वर्षांपासून प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या उत्क्रांतीतून गेलेले असतात. आणि इथेच तर खरी गंमत आहे. बघा, भारताचा जो हिमालयीन भाग आहे ना, तो पॅलिआर्क्टिक क्षेत्राचा हिस्सा आहे. म्हणजे थोडक्यात युरोप आणि उत्तर आशियाचं जग. आणि उरलेला जो आपला भारतीय उपखंड आहे तो थेट आग्नेय आशियाच्या इंडो-मलयन क्षेत्राचा भाग आहे. याचा अर्थ काय होतो? तर आपला भारत हा 2 पूर्णपणे वेगळ्या उत्क्रांतीच्या जगांचा संगम आहे. आणि याच संगमामुळे हे 10 पूर्णपणे वेगळे पर्यावरणीय प्रदेश तयार झाले आहेत. हिमालयाच्या बर्फाळ उंचीपासून ते वाळवंटापर्यंत, पश्चिम घाटातील घनदाट जंगलांपासून ते बेटांपर्यंत प्रत्येक भाग स्वतःचं एक वेगळं जग आहे. सुरुवातीला जो प्रश्न पडला होता त्याचं हेच तर संपूर्ण उत्तर आहे. ही सगळी माहिती फक्त आपल्याला जाणून घेण्यासाठी नाहीये, तर तिचा एक खूप महत्त्वाचा व्यावहारिक उपयोग सुद्धा आहे.
ह्या 10 विभागांना अजून लहान स्तरावर म्हणजे एकूण 25 जैव भौगोलिक प्रांतांमध्ये विभागलं गेलं आहे. म्हणजे हे वर्गीकरण किती तपशीलवार आहे बघा. आणि हे जे तपशीलवार नकाशे आहेत तेच भारताच्या नैसर्गिक वारसाचं संरक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणजे कोणत्या प्राण्याला किंवा वनस्पतीला कुठे संरक्षणाची गरज आहे, राष्ट्रीय उद्यानं कुठे आणि कशी तयार करावीत आणि जैवविविधतेची सध्याची स्थिती काय आहे, हे सगळं ठरवण्यासाठी या नकाशांचाच वापर होतो. तर भारताच्या जैवविविधतेचा नकाशा आता आपल्या समोर आहे. त्याने आपल्याला ह्या समृद्धीमागचं का आणि कसं हे समजावून सांगितले. पण आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा उरतो की हा नकाशा हातात असताना आपण या अनमोल खजिन्याचं संरक्षण करणार कसं? हा विचार करायला लावणारा प्रश्न